नमस्कार. चला तर हे सर्व साहित्य पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल आज आपण काय बनवणार आहोत. हो, तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी. अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची आळूवडी आज आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला. हिरव्या मिरच्या 7-8 घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरे, मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेले. आता हे सर्व साहित्य आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. ही आळूवडी करायला एकदम सोपी आणि खायला एकदम मस्त अशी खमंग आळूवडी अगदी 10 मिनिटात आणि 2 ते 3 चमचे तेलामध्ये पूर्ण तवा भरून आळूवडी तयार होते. आणि हीच खरी पद्धत आहे आळूवडी करण्याची. आपली अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची ही आळूवडी आहे. खायला एकदम भारी लागते. चला तर हे वाटण करून घेतलेलं आहे. आपण आता आळू स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2-3 पाण्याने अगोदर आळू स्वच्छ धुवून घ्यायचा मीठ टाकून. आणि आता हे आपण आळू तर पौष्टिक असतोच, पण आपण ह्याची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी 2-3 पीठ मिक्स करणार आहोत. ह्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे आणखी दुसरे जर पीठ असतील तर ते पण मिक्स करू शकता तुम्ही, तांदळाचं वगैरे. ह्याच्यामध्ये वाटण केलेलं घातलेले हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि मीठ. आणि आळू घशामध्ये खवखवू नये म्हणून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे छान पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. आता आपण हे आळूच्या पानांना पीठ लावून घेऊ. गावरान आळू घेतलेला आहे. हा आळू चवीला एकदम भारी लागतो. जास्त मोठा आळू नाही घ्यायचा, जरा असे छोटे पानं असतात तेच घ्यायचे. आणि आता हे पीठ पूर्ण आपण ह्या आळूच्या पानांना पाठीमागच्या साईडने लावून घेऊयात. पूर्ण पीठ लावून झालेलं आहे आपलं. आता ह्याची मस्त घडी करायची. ही आळूवडी नक्कीच एकदा करून बघा. खूप भारी लागते आणि वेळ पण जास्त लागत नाही. अगदी 10 मिनिटात या वड्या तयार होतात. अगदी ताट वाढून घेईपर्यंत इकडं वड्या तयार होतात. गरमागरमच ह्या वड्या खूप छान लागतात. आणि ही आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची वडी एकदा नक्कीच करून बघा. खूप छान लागते चवीला. अशा पद्धतीने सर्व वड्या आपण करून घ्यायच्या आणि पूर्ण घड्या करून एकदम करून घ्यायच्या. आणि आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवूयात. तव्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचं. तेल पूर्ण तव्याला लावून घ्यायचं पसरून. 2 पळ्या तेलामध्ये या आळूवड्या तयार होतात तवा भरून. करायला एकदम सोप्या आहेत आणि वेळ पण खूप कमी लागतो ह्याच्यासाठी. आणि खायला एकदम भारी लागतात, चवदार. प्रत्येकाला ही वडी खाताना किंवा करताना आईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आमची आई पण गावाकडे अशाच प्रकारची वड्या बनवायची. हीच आपली खरी पद्धत आहे वड्या बनवण्याची. आळू वड्या करताना त्याच्यामध्ये लिंबू पिळायला विसरू नका, कारण आळू खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतो. त्याच्यामुळं आळूचं पीठ मळताना त्याच्यामध्ये लिंबू किंवा ह्याचं चिंचेचं पाणी घालायचं. मला हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल मसाला किंवा लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. ज्यांना जास्त तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी ही मस्त रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा. मंद गॅसवरच आपल्या वड्या तळून घ्यायच्या. तर जास्त फुल करायचा नाही गॅस, नाहीतर जास्त फुल केला तर खालून करपतील. आणि 2 मिनटानंतर पलटी करून घ्यायच्या. तर आणि मंद गॅसवर 5 मिनटात ह्या वड्या तयार होतात. नक्कीच करून बघा. चॅनल आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा वड्या कशा झाल्या तुमच्या. त्या अशा मस्त गोल्डन कलरवर तळून घ्यायच्या. आणि गरम गरम डाळ भात वगैरे ह्याच्याबरोबर खूप छान लागतात.
झाली असते आपली मस्त गरमागरम अळूवडी तयार. खमंग चवदार अशी ही अळूवडी करायला विसरू नका. धन्यवाद.